विश्वास आणि सरावाचे महत्त्व निबंध. मानवी मनाच्या गूढ शक्तींचा अभ्यास करताना एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन मध्ये विश्वास, इच्छा आणि अपेक्षा यांना अत्यंत महत्त्व असते. प्रस्तुत उतायात माइंड कंट्रोल पद्धतीमध्ये या तीन घटकांची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. प्रभावीपणे कार्य करण्यासाठी मनामध्ये तीव्र इच्छा, डिझायर, ठाम विश्वास, बिलीफ आणि सकारात्मक अपेक्षा, एक्सपेक्टॅन्सी असणे आवश्यक आहे. सुरुवातीला साधारण विद्यार्थी बद्दल थोडीफार माहिती ठेवतो, पण त्याला असे वाटते की ही क्षमता इतरांकडे आहे, स्वतःकडे नाही. कारण त्याच्या संपूर्ण आयुष्यातील अनुभव आणि शिक्षण त्याला तर्कशुद्ध विचारांवरच विश्वास ठेवायला शिकवतात. मात्र जेव्हा विद्यार्थी पहिल्यांदा अचूक परिणाम हिट मिळवतो, तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढतो. त्याची अपेक्षा वाढते आणि तोच्या मार्गावर पुढे जाऊ लागतो. काही वेळातच तो अनेक यशस्वी अनुभव मिळवतो आणि एक प्रशिक्षित माइंड कंट्रोल विद्यार्थी बनतो. या संदर्भात बिल स्टार यांनी त्यांच्या लेखात एक उदाहरण दिले आहे. त्यांनी सांगितले की अनेक वेळा विद्यार्थ्यांनी अचूकपणे आजारांचे निदान केले. एका प्रकरणात एक व्यक्ती, मिस्टर थॉमस, हॉस्पिटलमध्ये गेला होता. त्याने एका रुग्णाचे फक्त नाव जाणून घेतले होते, पण त्याच्या आजाराबद्दल काहीही माहिती नव्हती. त्यानंतर सायकिक ऑपरेटरने त्या रुग्णाच्या स्थितीबद्दल माहिती दिली. त्याने सांगितले की त्या व्यक्तीचा उजवा पाय अर्धवट लुळा, पॅरालाइज्ड आहे, हात आणि खांदे ताठर आहेत, पाठीच्या कण्यातील काही हाडे, वर्टिब्री, एकत्र जुळलेली आहेत, तसेच त्याला घसा दुखणे आणि आतड्यांची जळजळ आहे. त्याची उंची आणि वजनसुद्धा जवळजवळ अचूक सांगितले गेले. नंतर हॉस्पिटलमध्ये तपास केल्यावर समजले की त्या रुग्णाला लहानपणी पोलिओ झाला होता आणि तो व्हीलचेअरवरून पडल्यामुळे त्याचा उजवा नितंब, हिप, तुटला होता. सायकिक ऑपरेटरने सांगितलेल्या बहुतांश गोष्टी बरोबर होत्या. फक्त घसा दुखणे आणि आतड्यांची समस्या चुकीची होती, पण नंतर समजले की ती लक्षणे मिस्टर थॉमस यांच्या मुलाची होती. या उदाहरणातून एक महत्त्वाची गोष्ट समोर येते की काही वेळा चुकीचे वाटणारे निष्कर्षसुद्धा प्रत्यक्षात योग्य असतात, फक्त ते वेगळ्या व्यक्तीशी संबंधित असतात. सरावाने आणि अनुभवाने ही अचूकता आणखी वाढते. शेवटी आणि माइंड कंट्रोल या प्रक्रियेत विश्वास, सातत्यपूर्ण सराव आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित होते. मानवी मनाची क्षमता योग्य दिशेने वापरल्यास ती आश्चर्यकारक परिणाम देऊ शकते. त्यामुळे हा केवळ एक गूढ विषय नसून तो मनाच्या नैसर्गिक शक्तींचा प्रभावी उपयोग करण्याचा मार्ग आहे.